नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा. सामाजिक वनीकरण विभागामार्फत टिटवाळ्यात वन महोत्सव उत्साहात साजरा. विद्यार्थ्यांनी रोपे घेतली दत्तक. स्तुत्य उपक्रमाचे कौतुक. पर्यावरण संवर्धन आणि निसर्गाशी नाते जोडण्याच्या उद्देशाने टिटवाळा येथील गणेश विद्यालयात वन परिक्षेत्र कार्यालय बदलापूर सामाजिक वनीकरण विभागामार्फत वन महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत वृक्षदिंडी, वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना रोपे दत्तक देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. याचे सर्वत्र कौतुक होत आहे. केवळ वृक्षारोपण करून न थांबता या झाडांचे संवर्धन व्हावे यासाठी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली एक अनोखी मोहीम राबवली गेली. एक विद्यार्थी एक झाड या संकल्पनेअंतर्गत वन विभागाकडून विद्यार्थ्यांना विविध प्रकारची उत्तम दर्जाची रोपे पुरवण्यात आली. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः लावलेल्या रोपांचे पालकत्व स्वीकारले. हे रोप मोठे होईपर्यंत त्याची नियमित काळजी घेण्याची, त्याला पाणी घालण्याची आणि त्याचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली. या वन महोत्सवाचे आयोजन वन विभागाचे वन परिक्षेत्राधिकारी सोनाली कडनोर, वनपाल दिलीप सुतार, वनरक्षक श्रीमती सुलभा शिंदे, वनरक्षक देवराव आदेवाड यांनी शाळेचे मुख्याध्यापक वारगडे सर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विभागीय वनाधिकारी ठाणे श्रीमती रामेश्वरी बोंगाळे व सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती नम्रता पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वृक्षारोपण केलं. तसेच कार्यक्रमाची सांगता टिटवाळा परिसरात वृक्षदिंडीने झाली. शाळेच्या आणि वन विभागाच्या या संयुक्त पर्यावरणपूरक उपक्रमाचे टिटवाळा परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.